नमस्कार मंडळी पीएम किसान योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। 20व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। नरेंद्र मोदी यांना एक लेखी पत्र पाठवण्यात आलेले आहे। ते म्हणजे उपराष्ट्रपती जगदीश धाकड यांच्या माध्यमातून हे लेखी पत्र पाठवण्यात आलेले आहे। आणि या लेखी पत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 30,000 रुपयाचं मानधन देण्यात यावं अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आलेली आहे। मग खरंच आता जे काही 20 हप्ता असणार आहे तो नेमका शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचा मिळणार आहे की 2,000 रुपयाचा मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचं आतापर्यंत वितरण करण्यात आलेलं नाही अशा शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचे पैसे म्हणजे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर 20व्या हप्त्याचे 10,000 रुपये अशा पद्धतीने 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? आणि यासाठी काही तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली का? नेमकं कोणत्या तारखेला हे पैसे मिळणार आहेत? खरंच शेतकऱ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत की 2,000 रुपये मिळणार आहेत? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, त्याच पाठोपाठ राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसान योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्याचे सुद्धा शेतकऱ्यांना 6,000 रुपये अशा पद्धतीने पीएम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 6,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जातात आणि यासाठी राज्य सरकारने मंजुरी सुद्धा दिली होती। त्यानंतर बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही पीएम किसानचे धारक असतील, त्याचबरोबर काही इन्कम टॅक्स धारक असतील, ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या दुकानदाराकडे इन्कम टॅक्सचे पैसे भरले जातात किंवा इन्कम टॅक्स भरला जातो, अशाही शेतकऱ्यांच्या यामध्ये नोंदण्या झाल्या होत्या आणि ते शेतकरी आता नापात्र करण्यात आलेले। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही पॉलिसी सुद्धा सरेंडर करण्यात आल्या होत्या, म्हणजे आम्हाला हे पीएम किसानचे पैसे नकोय अशा पद्धतीने त्या ठिकाणी चुकीनं जे काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर ते चुकीच्या पद्धतीने ती माहिती देण्यात आली होती किंवा क्लिक करण्यात आलं होतं। ती पॉलिसी आपली सरेंडर झाली होती। अशा पॉलिसी पूर्ण आता रिकव्हर करण्याचं काम हे कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आणि जे काही शेतकरी नापात्र करण्यात आले होते, ज्या शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते असे शेतकरी यामध्ये पात्र केले जात आहेत। त्या शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसानचे जे काय आता निधी असणार आहे 10,000 रुपये किंवा 2,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून जगदीश धाकड यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना लेखी पत्रक देण्यात आलेले, राज्य सरकारला एक पत्रक देण्यात आलेले आणि या पत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 30,000 रुपयाचं मानधन देण्यात यावं अशा पद्धतीची माहिती किंवा मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही उपराष्ट्रपती असेल त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल त्याचे भाव पाहता शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबरड मोडलेले आणि शेतकऱ्यांना कुठंतरी एक पैशाचा आधार असणं गरजेचं आहे। त्यासाठी उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून जी काही मागणी करण्यात आलेली आहे त्याच्यावरती आता राज्य सरकार काय विचार करतो, शेतकऱ्यांना पैसे कधी वाटप केले जातात, म्हणजे वर्षाला 10,000 रुपये प्रमाणे वर्षाला 30,000 रुपये प्रमाणे म्हणजे 3 टप्प्यात 10,000 रुपये अशा पद्धतीचं अनुदान वाटप केलं जाऊ शकतं का, याचा सुद्धा विचार करणं महत्वाचं असणार आहे। परंतु ज्या पद्धतीने आता जे काही विधानसभा आहेत बिहारच्या, त्या विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम किंवा शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केलं जाऊ शकते। 20 तारखेला हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीच्या माहिती सुद्धा काही समोर आल्या होत्या। परंतु आता 20 तारीख संपलेली आणि आता कदाचित शेतकऱ्यांना 26 किंवा 25 तारखेला हे पैशाचं वाटप केलं जाऊ शकते। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा पैशाचं वाटप हे केलं जाऊ शकते। परंतु ज्या अर्थी आता हे जे काही 10,000 रुपयाचं मानधन असेल त्याच्यावरती काय विचार केला जातो, अर्थसंकल्प अधिवेशनात परत काही माहिती दिली जाते, कशा पद्धतीने बजेट तयार केलं जाऊ शकते हे पाहण्यासारखं असणार आहे। परंतु ज्या पद्धतीने आता पीएम किसानचा जो काही 19व्या हप्ता असणार आहे त्याचे 2,000 रुपये, ज्या शेतकऱ्यांना 1 रुपये मिळाला नाही अशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये 19व्या हप्त्याचे, त्याचबरोबर 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 4,000 रुपयाचं अनुदान हे 26 किंवा 25 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे याच महिन्याच्या हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाऊ शकतात। अशा पद्धतीची माहिती, एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की चॅनलवर नवीन असाल तर साईडला काळं किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।